आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. चोर सापडला. सुंदरी यावेळी घराबाहेर जाते, तेही लपत छपत. म्हणजे नक्की काहीतरी झोल असणार. आई, अहो तुम्ही मला आधी तरी सांगायचं ना. अहो मला तरी काय कल्पना होती धनंजय. आरोला शोधत मी सायलीच्या रूम पर्यंत गेले तेव्हा कळलं मला की तो तिची वाट बघत तिथे झोपलाय म्हणून. आणि त्याला उठवायला गेले तेव्हा कळलं उपाशी झोपलाय पोर म्हणून त्रास होतोय त्याला. हा आरू पण चला बघूया. काय सुंदरी यावेळेस घराबाहेर पडली? नक्कीच काहीतरी गडबड आहे. आणि तू का हे सांगायला इथपर्यंत आलीस? तू पाठलाग करायचा होतास ना ग. तू कधीच सिया होऊ शकत नाही माई. मला सिया व्हायचं पण नाहीये. आणि मुळात मी इतकी बिंडोक नाही की कोणीतरी मला किडनॅप करणार आणि ते मला कळू सुद्धा नाही. पाठलाग नाही माई, पण मी म्हटल्याप्रमाणे वर्दीतली माणसं आत पाठवायची वेळ आलेली आहे. आरू, आरू, हे आरू. आरू, आरू मला जागव ना. हा आरू, हे आरू. सायली मावशी. काय? सायली मावशी. सायली मावशी. हा हा आरू, एक काम कर, तू 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 जरा उठ आणि जरा काहीतरी खाऊन घे. सायलीचा फोन लागत नाहीये. का वेळ झाला ती बाहेर, तुम्ही मला आधी सांगायचं तरी. अहो धनंजय, मी इथेच तिची वाट बघत बसले होते.
कधी माझा डोळा लागला कळलंच नाही मला. आई आई बघा प्लीज तुम्ही रडू नका. इथे आत तुम्ही आत तुम्ही बसा बसा मला सांगा ती इंटरव्ह्यूला कुठे गेली तुम्हाला काय माहिती आहे? नाही. ठीक आहे बघा तुम्ही काळजी करू नका मी बघतो मी करतो काहीतरी. हॅलो मकरंद हां ऐक एका व्यक्तीला शोधायचं आहे मिसिंग कंप्लेंट आहे. डिटेल्स पाठवतो मी तुला पण पर्सनल काम आहे कोणाला कळू देऊ नको. हां आणि एक काम कर नाशिककरला तुला सोबत घे सगळ्या एरिया माहिती आहे त्याला. डिटेल्स पाठवतो. कुठे गेली असेल हो ही पोर? आता आता खरंच काळजी वाटायला लागली मला. धनंजय मला तुम्ही खूप आवडता. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. आपल्यात जे काही घडलं ते घरातल्यांना किंवा बाहेरच्यांना माझ्याकडून तरी काही कळणार नाही. तुम्ही आता जे काही बोलला त्याच्यावरनं मला कळालं की तुमचं माझ्यावर प्रेम नाहीये. पण परत ह्या गोष्टीची आठवण करून देऊ नका मला नाहीतर मला माझ्या स्वतःचीच लाज वाटेल. माझ्यामुळे तर घर सोडून गेली नसेल. नाही मी लगेच लग्नाचं बोलून ऐश्वर करायला हवं होतं तिला. नाही नाही यार मला आता ना माणूस म्हणून घेण्याची पण लाज वाटते. का वागलास असा तू धनंजय का? डॉक्टर इट्स ओके घाबरण्याचं काहीच कारण नाही. तुम्ही लगेच त्याला लिंबू सरबत दिल्यामुळे खूप बरं झालं नाहीतर कदाचित ऍडमिटही करावं लागलं असतं. पण नाऊ डोंट वरी मी त्याला इंजेक्शन दिलंय आणि तो उठूनही बसलेला आहे. तुम्ही त्याला आता भेटू शकता. थँक्यू डॉक्टर थँक्यू. या मी तुम्हाला सोडतो. नाही का काय गरज नाहीये मी जातो. तुम्ही त्याला जाऊन भेटा. थँक्यू डॉक्टर. अरू